मित्रांनो, मी अमोल गावडे बोलतोय सामाजिक संघर्षामधून. मित्रांनो, हा जो बायोटा आहे, ही जी स्त्री आहे ही विधवा आहे आणि 52 वर्षाची आहे असं तिने सांगितलेलं आहे. मित्रांनो, अशा कितीतरी महिला आहेत ज्या वयस्कर आहेत परंतु पुढे यायला घाबरतात. त्यांचं लग्न करण्याची इच्छा असते किंवा त्यांना आधाराची गरज असते, परंतु ते लोक समोर यायला घाबरतात. समोर यायला म्हणजे बायोटा द्यायला घाबरतात. समाज काय म्हणेल अशी त्यांना भीती वाटते. परंतु अशा स्त्रियांनी लक्ष द्या. सगळ्यात महत्त्वाचं तुमचं जिंदगी आहे, तुमचं आयुष्य आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्यासाठी कसंही जगू शकता हे लक्षात घ्या. तुम्हाला पूर्णपणे स्वातंत्र्य आहे. तुम्हाला जगायला पाहिजे, यासाठी तुम्ही तुमचा जोडीदार निवडू शकता. अशा वयस्कर ज्या महिला आहेत त्यांनी आमचा सामाजिक संघर्ष हा जो चॅनल आहे तो पाहायचा आहे. मित्रांनो, ही जी महिला आहे ही BA शिकलेली आहे, शिक्षित आहे, साधी समजूतदार आहे असं तिचं म्हणणं आहे. कार अपघातात नवरा आणि मुलगा हे दोघं वारलेले आहेत. तिने काय सांगितलं आहे, ती घरी होती आणि नवरा आणि मुलगा कारने बाहेर गेले होते आणि ते वारलेले आहेत. मी कुठे गेले काय गेले हे मला माहीत नाही. तिने सांगितलं आहे पण मी ते विश्लेषण सांगत नाही. तिला एक मुलगी आहे, तिचं लग्न झालेलं आहे, परंतु ती अधूनमधून लक्ष ठेवते आईवरती. ती ये जा करते किंवा लक्ष मध्ये ठेवते. परंतु मित्रांनो, ती मुलगी आहे, ती नेहमी येऊ शकत नाही किंवा केव्हा तरी लक्ष ठेवू शकते. रोज येणं शक्य नाही ना. त्यामुळे आत्ता हिला गरज भासते जोडीदाराची. किती वर्ष झाली तिला? 52 वर्ष झालीत. एवढे वर्ष ती एकटी राहिलेली आहे. मुलीचं लग्न झाल्यापासून ती एवढे वर्ष एकटी राहिली. अशा कितीतरी महिला आहेत ज्या एकट्या राहत आहेत, ज्यांना मुलं सांभाळत नाही किंवा त्यांचा छळ केला जातो आहे. ज्या विधवा आहेत त्यांचा छळ केला जातो किंवा घटस्फोटित आहेत, त्यांना भावंडं सांभाळत नाहीत. अशा कितीतरी महिला आहेत. पण त्या महिलांनी पुढाकार घेतला पाहिजे. आपला बायोटा प्रामाणिकपणे दिला पाहिजे. इथे आम्ही महिलांकडून कोणतीही फी घेत नाही, हे लक्षात घ्या महिलांनो. तुमच्याकडून कुठलीही फी आकारली जाणार नाही. आम्ही जी फी घेतो आहे ती मुलांकडून घेतो आहे. त्यामुळे जे गरजवंत मुलं आहेत त्यांनी पेमेंट करायचं आहे. आम्हाला पेमेंट करूनच बायोटा द्यायचा आहे. आम्ही वात्रट लोकांना घेत नाही. आम्ही कुठल्याही मुलींचे नंबर कुणाला ऐऱ्या-गैऱ्याला आम्ही देत नाही, हे लक्षात ठेवा. जर तुमची आर्थिक परिस्थिती उत्तम असेल तरच बायोटा तुम्ही द्यायचे आहेत. उगाच आम्हाला कॉल करू नये. जरी आम्ही आमचा संपर्क शो केला असेल तरी वायफळ कॉल करू नये. जर तुमची आर्थिक परिस्थिती उत्तम असेल तरच तुम्ही कॉल करायचा, हे लक्षात घ्या. त्यामुळे आमची लाईन व्यस्त ठेवू नका. मित्रांनो, तुम्हाला जर आमचा चॅनल आवडत असेल तर सामाजिक संघर्षाला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा. कारण प्रचंड बायोटा आम्ही अपलोड करत असतो. प्रचंड समस्या लोकांना सांगत असतो. म्हणजे जे लोक समस्येतून जात असतात की त्यांना कसं जगलं पाहिजे, कुठे फसवणूक होईल, याची सगळी माहिती आम्ही देत असतो. त्यामुळे काळजी घ्या. सामाजिक संघर्ष बघत राहा. कारण सामाजिक संघर्षावरती जी स्थळं टाकलेली आहेत ती खरी आहेत. आम्ही नवरा मुलाकडून पेमेंट घेतो आहे आणि पेमेंट देणारा मुलगा फ्रॉड नसतो, हे लक्षात घ्या. आमची जी फी आहे ती फी घेतल्यानंतरच आम्ही त्याची माहिती अपलोड करतो. वायफळ लोकांची माहिती अपलोड केली जात नाही. समजलं ना. त्यामुळे इथे जे बायोटा असतात ते खरेखुरे असतात. ज्या महिला बघतायत किंवा ज्या मुली लग्नाच्या प्रतीक्षेत आहेत आणि त्यांना लग्न करायचं आहे, त्यांनी बिनधास्त आमच्या चॅनलवरचा कुठलाही नंबर घेऊन तुम्ही डायरेक्ट त्यांना कॉल करू शकता. कारण आम्ही खरीखुरी स्थळं टाकतो आहे, खरीखुरी स्थळं अपलोड करत असतो, हे लक्षात घ्या. जर तुम्हाला आमचं काम आवडलं असेल तर तुम्ही इतर लोकांना कळवायला विसरू नका, इतर लोकांना शेअर करायला विसरू नका. आणि तुम्हाला आमच्यामध्ये काही त्रुटी आढळत असतील किंवा आम्ही काहीतरी चुकीचं करतो आहे असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही व्हिडिओच्या खालती कमेंट देऊ शकता. आम्हाला सांगू शकता की आम्ही कोणत्या पद्धतीने काम केलं पाहिजे.
धन्यवाद. मित्रांनो, मला फोन घ्यावा लागेल.